पोहायला जात आहे पण जपून, कारण मागील 2 दिवसात जलाशयात बुडून 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या 2 घटना समोर आल्या आहेत। उन्हाळ्याचा झडा बसायला सुरुवात झाली आहे। अनेक जण पोहण्यासाठी जलाशयांवर जात आहेत, पण 2 दिवसात समोर आलेल्या या 2 घटनांमुळे पोहण्यासाठी जाताना खबरदारीचे आवाहन केले जात आहे। म्हणून नेमक्या या 2 घटना कुठे घडल्या ते जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कट्टा। पहिली घटना आहे यवतमाळमधील। धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या डोंगर खर्डा येथून जवळ असलेल्या खेरद येथील धरणावर घडली। 8 जण पोहण्यासाठी गेले होते, त्यांपैकी 5 जण अचानक बुडायला लागले। त्यातील 3घांना वाचवण्यात यश आले, मात्र यातील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय, तर एकाचा शोध सध्या सुरू आहे। पंकज झाडे आणि जयवंत धानफुले अशी या दोघांची नावे आहेत। बुडलेल्या एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सध्या सुरू आहे। घटना घडल्यानंतर बराच वेळ शोध घेतला, मात्र कालांतराने अंधार झाल्यानंतर शोध कार्य थांबवण्यात आले। पंकज झाडे याचा मृतदेह मिळाला असून जयवंत धानफुले याचा मृतदेह मिळालेला नाहीये। दुसरी घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। उन्हाळ्याचा पारा चढत असल्याने घोडाझरी तलावात दुपारच्या दरम्यान अंघोळ करायला गेलेल्या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांसह अग्निशामक दलाचीही यंत्रणा कार्यरत झाली असून घटनास्थळी रवाना झाले आहेत। तलावात बुडालेल्या तरुणांना पाण्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। या दुर्घटनेत मृत पावलेले 5ही युवक चिमूर तालुक्यातील साडगाव कोलारीचे रहिवासी आहेत। जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे अशी तलावपात्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत। दरम्यान या 2 घटनांबाबतच बदलापूर येथील उल्हास नदीवर देखील अंघोळीसाठी गेलेल्या 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। त्यामुळे उन्हाळ्यापासून वाचताना स्वतःचा जीव गमवू नका, योग्य ती खबरदारी घेऊन पोहण्यासाठी जा, असं आवाहन करण्यात येत आहे। तर यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।